ब्रेकनंतर न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भातली। अपात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत चाललाय। आधी अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींचा आकडा हा 5 लाखांपर्यंत पोहोचला होता। आता हाच आकडा 9 लाखांवर पोहोचल्याची माहिती समोर येते। लाडकी बहीण योजनेसह इतर सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला तसंच कुटुंबात वाहन असल्याच्या कारणावरून अपात्र ठरणाऱ्या महिलांची संख्या जास्त असल्याचं समजतंय। आणि त्याचप्रमाणे सरकारने जारी केलेल्या नव्या निकषांनुसारही मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यात। त्या नेमक्या कशा अपात्र झालेल्या आहेत याचा अगदी थोडक्यात आढावा घेऊया। तर एकंदरीतच ज्या वेळेला अपात्रतेचे या ठिकाणी काही निकष लावण्यात आलेले होते त्यानुसार नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी महिला एकूण 5 लाख आहेत। तर या महिलांना लाडकी बहीण योजनेचे 500 रुपये मिळणार आहेत। त्यानंतर दिव्यांग योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना यातून वगळण्यात आलेला आहे। तर वाहन असणाऱ्या 2.5 लाख महिलांना यातून वगळण्यात आलेलं आहे। तर एकूणच 9 लाख लाडक्या बहिणी आहेत। आणि आता इतर सरकारी योजनेतील लाभार्थी महिला या देखील अपात्र आहेत। त्यानंतर आधार कार्ड लिंक नसलेल्या महिला देखील अपात्र होणार आहेत। तर आरोपपत्रांनंतर या अपात्रतेनंतर खरं तर सरकारचे 945 कोटी रुपये वाचणार आहेत। तर एकंदरीतच 9 लाख महिला आणि त्या कशा प्रकारे अपात्र ठरलेल्या आहेत हे अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला। तर लाडक्या बहिणी अपात्र कशा ठरल्या हे तर आपण पाहिलं, मात्र पात्र असलेल्या लाभार्थी महिलांनाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली। लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून काही नवे निकष लागू केले जाणार असल्याची माहिती मिळते आहे। तर हे नवीन निकष काय असू शकतात याची उत्सुकता आहे। ते देखील आपण नवीन निकष काय असू शकतात यावर आता एक नजर टाकूया। तर हे नवे निकष काय असतील तर लाभार्थ्यांना दरवर्षी जून महिन्यामध्ये बँकेत ई-केवायसी करावं लागणार आहे। नंतर दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान ई-केवायसी करणं अनिवार्य असेल। तर ई-केवायसी करत असताना हयातीचाही दाखला त्यासाठी द्यावा लागेल। तर विविध सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला यासाठी अपात्र होणार। तर 2.5 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांना लाभ मिळणार नाहीये। तर लाभार्थ्यांचं उत्पन्न तपासण्यासाठी सरकार प्राप्तिकर विभागाची मदत घेणार आहे। आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत यावेळेला पुन्हा एकदा सक्षणा सलगर जोडले गेलेले आहेत। शरदचंद्रजी पवारांच्या राष्ट्रवादीच्या त्या स्वतः नेत्या आहेत। मला एक सांगा सक्षणाताई, आत्ता कुठेतरी सरकारला पुन्हा एकदा जाग येते आणि मग त्यानंतर निकषांबाबत अपात्रतेबाबत चर्चा करावी लागते। मात्र यापूर्वी दिलेला जो पैसा होता, मग तो निवडणुकांपूर्वी जो दिलेला पैसा होता, तो पैसा वसूल करण्याची ताकद किंवा तशा प्रकारची निष्ठा सरकार दाखवताना दिसेल असं आपल्याला वाटतं का? की बहिणींवरती होणारा हा अन्याय आहे आणि त्या अन्यायाची वाचा आता कोण फोडणार? कारण लाडक्या बहिणींच्या निकषांबाबत होणारी चर्चा आणि त्यानंतर तिजोरीवरचा भार कमी करण्यासाठी केलेल्या काही उपाययोजना इतकंच याकडे पाहावं का? आपण आता सांगताना विश्लेषण करताना सांगितलं, मी ऐकत होते. खऱ्या अर्थाने आपल्याकडे एक म्हण आहे महाराष्ट्रामध्ये, काम करो आणि वैद्य मरो. खऱ्या अर्थाने विधानसभेला लाडक्या बहिणींचं मतदान घेऊन झालेलं आहे आणि म्हणून आता यांना टाटा बाय बाय गुड बाय आणि घरी बसा म्हणण्याची वेळ आलेली आहे. सॉरी, मी पण एक महिलाच आहे, पण माझा स्वभावाप्रमाणे मी स्पष्ट महाराष्ट्राला सांगू इच्छिते, सरळ सरळ आपली फसवणूक झालेली आहे. आता तुमचं काम संपलेलं आहे. आता आम्ही सरकारमध्ये आलेलो आहे वनवे, काही काळजी नाही, घोर नाही. आता तुम्ही घरात बसा, कसला 1,500 नाही, लाडकी बहीण नाही, आता सावत्र बहीण झालेली आहे. बहिणींनो, आता घरात बसा, 5 वर्ष आमच्या नावाने बोंबलाला, काही फरक नाही पडणार असं सरकारला वाटतं, मला नाही वाटत. मला सांगा, एवढे निकष तुम्हाला लावायचे होते, आज तुम्हाला सरकार आल्यानंतर सत्तेमध्ये तुम्हाला जाणवतंय की बाबा ही बहिणीकडे 2 चाकी वाहन आहे, या बहिणीकडे 4 व्हीलर आहे, या बहिणीचं केवायसी, इन्कम टॅक्स, हे तुम्हाला आज दिसतंय. तिच्याकडे ऑलरेडी श्रावण बाळचं योजनेचं आहे, विधवेची पगार ती उचलते किंवा बीपीएल ची पगार ती आज सरकारला दिसतंय. त्याचा अर्थ विधानसभेच्या वेळेस, विधानसभेपूर्वी तुमच्याकडे डेटा अवेलेबल नव्हता महाराष्ट्राच्या महिलांचा. सरळ सरळ महाराष्ट्राच्या माझ्या माता भगिनींची उघड फसवणूक
या खोटाड्या षडयंत्री सरकारने केलेली आहे, जे अनैतिकतेवरती हे सरकार उभं आहे ना, पक्ष फोडून आणि सगळ्या फोडाफोडी 50 खोके घेऊन हे सगळं सरकार हे झूट आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. मुख्यमंत्री जेव्हा निवडून आले होते तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब म्हणले होते, मी तरी 21 करणार. उलट शिंदे साहेबांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरून ढकलून घेऊन RSS आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना खड्ड्यात घालण्याचं काम सुरू केलेलं आहे. हे सगळं दिसतंय. लाखोंच्या संख्येने महिला डिलीट होत आहेत. महिलांना आणि त्या महिलांनी या 1,500 वरती खुश होऊन आनंद बाळगला, आनंद साजरा केला आणि यांना सरकारमध्ये बसवलं. आज लाडक्या बहिणीला टाटा बाय बाय केलं जातोय. उलट महागाईचं यांचं कंबरडं मोडलं जातंय. मला काही महिला सांगत होत्या की जो ताई दिवाळीच्या अगोदर तेलाचा डब्बा 1600 रुपयाला मिळायचा तो आज 2350 रुपयाला मिळतो. की लाडकी बहिणींची अवस्था, शेतकऱ्याचं कंबरडं मोडून टाकलंय. खरेदी केंद्र बंद आहेत, कोलॅप्स आहेत. शेतकऱ्यांचं सोयाबीन घरात पडू नये, परंतु इथले कृषी मंत्री कपाळ करंटे माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांना भिकाऱ्यापेक्षा खालची दर्जा देतात. हे महाराष्ट्रात बघायचंय. बरं, पण सक्षणाजी एक तांत्रिक मुद्दा मला आपल्याला विचारायचा आहे की 945 कोटी रुपये वाचणार ज्यावेळेला 9 लाख या महिला किंवा बहिणी अपात्र ठरतील त्यानंतर. मात्र जे आधी सांगितलेलं होतं की निवडून आल्यानंतर जो हप्ता होता 1500 रुपयांचा तो थेट आता आम्ही 2100 करणार, त्याची ही तरतूद आहे आणि या तरतुदीसाठीच या महिला किंवा या लाडक्या बहिणी आता सावत्र झाल्यात असं आपल्याला म्हणायचं आहे का? यामध्ये मला तुम्हाला सांगायचंय, महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीवरती यांनी लीगल पद्धतीने मत विकत घेण्याचा प्रकार केलाय असं सध्या तरी स्पष्ट दृष्टीने दिसतंय. किती 1000 कोटीचा कोणी म्हणजे मागे कसं कळलं 36,000 कोटीच्या वरती तेवढा खर्च लाडक्या बहिणीवरती झालेला आहे. तेव्हा यांना लाडक्या बहिणीमध्ये दोष दिसत नव्हते, मतदान घ्यायचं होतं म्हणून. आज एकदम तुम्ही 8 ते 9 लाखांनी महिला कमी करताय आणि तुमचे पैसे तिजोरीवरचा बोजा फक्त महिलांमुळे का? तुमचं शिक्षणासाठी असेल, शेतीसाठी धोरण काय आहे? सरळ सरळ हे कातडी बचाव धोरण चाललेलं आहे. महाराष्ट्रातल्या माता भगिनींना फसवण्याचं काम चाललेलं आहे. आवळा घेऊन कोवळा काढणे काय असतं हे यालाच म्हणतात असं मला वाटतं. बरोबर आहे. मात्र आता या लाडक्या बहिणींच्या बाबतीमध्ये सरकार जर निर्णय घेत असतील तर लाडक्या बहिणी नेमकं काय करणार आहे? विरोधक म्हणून तुम्ही काय करताना दिसून येणार आहे आणि या संदर्भातला आवाज तुम्ही उठवणार आहात का? बरं, आवाज जरी उठवला तरी यापूर्वीच्या 9 लाख आता कॅन्सल झालेला आहे, त्यांना दिलेल्या पैशाचा हिशेब कोण देणार? मी सांगू इच्छिते, लाडक्या बहिणींसाठीच नाही, मी स्वतः शेतकऱ्याची मुलगी आहे. मी शेतकऱ्यांसाठी, भगिनींसाठी, शिक्षण घेणाऱ्या तरुणांसाठी आणि बेरोजगार तरुणांसाठी मी आवाज उठवणार आहे. आम्ही उठवतोय. परवाला मला आठवते 4च दिवसापूर्वी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमातले लाखो पोरं बेरोजगार झालेले आहेत. यांनी ऑन डायस ऑन द फ्लोअर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्रजींनी यांना शब्द दिला होता की मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण मध्ये जे युवा, जे लाडके भाऊ लाडक्या बहिणी आहेत त्यांना कायम स्वरूपी परमनंट करणार, परंतु 6 महिन्याच्या आत यांना घरी बसवण्याचा कार्यक्रम केलाय. तेव्हा सुद्धा आम्ही रस्त्यावर उतरलो होतो आणि महाराष्ट्रातल्या तरुणांना, महिलांना, भगिनींना मला सांगायचंय, तुमच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार. हा सरळ सरळ अन्याय आहे, ही घोर फसवणूक आहे. त्या महिलेचं स्वप्न भंगवण्याचा कार्यक्रम या षडयंत्री सरकारने घेतलाय, या अनैतिक सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे आम्ही या भगिनींच्या पाठीशी आहेत. आम्ही आमच्या भगिनी, आमच्या महिला कार्यकर्त्या या रस्त्यावर ऑलरेडी उतरलेले आहेत. बीड असेल, नाशिक असेल, उस्मानाबाद असेल, या ठिकाणी लाडक्या भावांसाठी आम्ही आंदोलन केलेली आहेत. आणि मला त्या तमाम लाखो युवकांना सांगायचंय, तुम्ही शांत राहू नका. तुमच्या कष्टावरती हे सरकार उभं आहे. तुम्ही मतदान केलं आणि त्याचा विश्वासघात करण्याचा कार्यक्रम तीन तिघाडी सरकार, काम बिघाडी सरकारने केलाय. त्यामुळे आपण शांत न राहता रस्त्यावरती उतरून संविधानाच्या मार्गाने न्याय मागितला पाहिजे. या मताची नक्कीच सक्षणाजी, विरोधकांची बाजू आपण मांडलेली आहे, सरकारची बाजू देखील समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोतच आणि त्यासाठी देखील हा मंच त्यांच्यासाठी आपण खुला ठेवणार आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.